शेतकरी बांधवांनो, 50% अनुदानावरती जर तुम्हाला शेती उपयोगासाठी ट्रॅक्टर हवा असेल तर तो ट्रॅक्टर कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण GR घेण्यात आलेला आहे आणि या GR मध्ये पूर्ण माहिती व्यवस्थित देण्यात आली आहे। यामध्ये कोणत्या लाभार्थ्यांना लाभ घेता येईल, याचबरोबर 50% अनुदान कशा पद्धतीने आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या GR च्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे सर्व GR तुम्हाला व्यवस्थित समजून येईल। तुम्ही पाहू शकता, सन 2026-27 मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी 20 कोटी रुपये निधीची वार्षिक कृती कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। यामध्ये हा जो GR आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून 11 मे 2026 रोजी कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत हा GR घेण्यात आलेला आहे। व्यवस्थित माहिती समजून घ्या। यामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती पूर्ण माहिती आपण व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करूया। राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यास संदर्भाधीन शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। सदर योजनेअंतर्गत केंद्र शासनाची कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातील घटक क्रमांक 3 वैयक्तिक लाभार्थी शेतकऱ्यांना कृषी अवजारे यंत्रे खरेदीसाठी अनुदान देणे व घटक क्रमांक 4 कृषी अवजारे यंत्र बँकांना अनुदान देणे या घटकांची अंमलबजावणी केंद्र शासनाची कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येत आहे, असा उल्लेख स्पष्टपणे यामध्ये देण्यात आलेला आहे। महाडीबीटी पोर्टलवर शेतकऱ्यामार्फत अवजारे खरेदीकरिता अनुदानासाठी प्राप्त अर्जांना पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार खुल्या बाजारातून खरेदीची मुभा देण्यात येत आहे। खरेदीच्या वेळी शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यामधून चेक DD ऑनलाईन पद्धतीने देयकाची अदायगी करणे आवश्यक आहे। अशा प्रकारे शेतकऱ्यांनी अदा केलेल्या रकमेचा तपशील वाउचर पोर्टलवर अपलोड केल्यानंतर शासनाकडून देय असलेल्या अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या हस्तांतरण DBT पद्धतीने अवलंब करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात ती वर्ग केली जाणार आहे, असा सुद्धा स्पष्टपणे उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। जवळपास 2026-27 साठी 20 कोटी रुपयांची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया हे अनुदान आपल्याला कशा पद्धतीने दिलं जाणार आहे। बघा, सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 50% किंवा 1,25,000 यापैकी कमी असेल ते, आणि इतर शेतकऱ्यांसाठी किमतीच्या 40% किंवा 1,00,000 यापैकी कमी असेल ते याप्रमाणे अनुदान देण्यात येत आहे। म्हणजे हे जे तुम्ही ट्रॅक्टर म्हणताय, ऊसतोड असेल किंवा मोठ्या कामासाठी नाही आहे, तर फक्त शेती कामासाठी जे काही ट्रॅक्टर आहे त्यावरती हे अनुदान मिळणार आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या। आणि या बाबीसाठी योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र शासनाकडून केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाबाबत वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनांचे व संदर्भाधीन 12 सप्टेंबर 2018च्या शासन निर्णयामधील अटी शर्तीचे काटेकोर पद्धतीने पालन या ठिकाणी केलं जाणार आहे। आता यामध्ये पुढचा पॉईंट सांगण्यात आलेला आहे, या योजनेअंतर्गत लाभार्थी निवड महाडीबीटी पोर्टलवरून विहित कार्यपद्धतीने पद्धतीचा अवलंब करून करण्यात यावी। तसेच अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न बँक खात्यात सार्वजनिक वित्त व्यवस्थापन प्रणालीद्वारे जमा करण्यात येईल, असा सुद्धा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे। जर तुम्हाला अर्ज करायचे असेल तर आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। कोणत्याही आपले सरकार सेवा केंद्रावरती जा किंवा CSC सेंटरवरती जा, त्या ठिकाणी विचारा, जे डॉक्युमेंट मागतील ते डॉक्युमेंट देऊन तुम्हाला सहज अर्ज करता येणार आहे। हा एक दिलासा देणारा अपडेट असल्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।